तर आता आपण बघणार आहोत सेशन नंबर 5. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने सबनेटिंगचे काही एक्झाम्पल आहेत आणि कशा पद्धतीने ते वर्क करतं. तर या सेशन 5 मध्ये आपण IPv6 काय असतं CCNA मध्ये ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. बरोबर. तर IPv6 ॲड्रेस फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो. IPv6 is a 122-bit address written in hexadecimal format. तर IPv6 हा एक 120 बिट ॲड्रेस आहे आणि तो हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो आणि त्याला सेपरेटेड बाय कोलननं त्याला सेपरेट आपण करतो. 8 ग्रुप्स, इच ग्रुप इज 16 बिट. प्रत्येक ग्रुप जो असतो हा 16 बिटचा असतो. ते एक्झाम्पल आपण बघू शकतो कशा पद्धतीने आहे. 4 4 4 4 चे 8 ग्रुप त्या ठिकाणी पडलेले आहेत. लीडिंग झिरोज इन इच ग्रुप कॅन बी रिमूव्ह. जो समोरचा जो ग्रुप असतो 0 0चा तो आपण रिमूव्ह करू शकतो. लॉंग सिक्वेन्स ऑफ झिरो कॅन बी कंप्रेस युजिंग डबल कोलन. डबल कोलन मध्ये आपण लॉंग कंप्रेस जर का 0 0 0 असेल तर आपण समजा त्याला कॉम्प्रेस करू शकतो. परंतु जो काही आपण कम्प्रेस करतो ते एकदाच आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. डबल कोलन त्या ठिकाणी एकदाच त्या ठिकाणी यूज करू शकतो. तर IPv6 ॲड्रेसचा 2 प्रकार पडतात. वेगवेगळे टाईप्स आहेत त्याचे. IPv6 ॲड्रेसमध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. कोणते कोणते आहेत. युनिकास्ट, मल्टीकास्ट, एनिकास्ट, लूपबॅक ॲड्रेस, लिंक लोकल ॲड्रेस अशा पद्धतीनं आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघू युनिकास्ट. युनिकास्ट म्हणजे सिंगल डिव्हाइसेसला ती कम्युनिकेट करू शकते 1 to 1 कम्युनिकेशन. युनिकास्ट म्हणजे 1 to 1 कम्युनिकेशन. एक्झाम्पल आहे 2001 कोलन DB8 डबल कोलन असा फॉर्मॅटमध्ये म्हणजे एकाच डिव्हाइसेसला तो कनेक्ट करू शकेल. तर मल्टीकास्ट म्हणजे काय. 1 to many म्हणजे एका डिव्हाइसेस पासून मल्टिपल डिव्हाइसेसला त्या ठिकाणी ग्रुप सेंड होतो. तर स्टार्ट विथ FF00. नेक्स्ट आहे एनिकास्ट. एनिकास्ट 1 to नियरेस्ट कम्युनिकेशन सेंड टू द नियरेस्ट डिव्हाइस अमॉंग अ ग्रुप. म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये तो काय करतो 1 to जो जवळचा कम्युनिकेटर असेल त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी कम्युनिकेशन करतो. नेक्स्ट आहे लूपबॅक ॲड्रेस. लूपबॅक ॲड्रेसमध्ये डबल कोलन एक असतं सिमिलर टू द 1.2.7.0.11 इन IPv4. ओके. याला म्हणायचं लूपबॅक ॲड्रेस. आणि लिंक लोकल ॲड्रेस. लोकल ॲड्रेस जर का लिंक करायचा असेल तर हा FP808 डबल कोलन अशा पद्धतीने आपण लोकल ॲड्रेस सुद्धा लिंक करू शकतो. तर IPv6 ॲड्रेसचे 5 प्रकार पडतात. युनिकास्ट, मल्टीकास्ट, एनिकास्ट, लूपबॅक ॲड्रेस, लिंक लोकल ॲड्रेस. आता नेक्स्ट पॉइंट आहे IPv4 टू IPv6 ट्रान्झिशन. तर आपल्याला IPv4 मधून समजा IPv6 मध्ये समजा ट्रान्झिशन करायचं असेल, चेंज करायचं असेल तर आपण इझिली मूव्ह होऊ शकतो IPv4 मधून IPv6 मध्ये. त्याच्या काही मेथड आहेत. पहिला आहे ड्युअल स्टॅक. ड्युअल स्टॅकद्वारे आपण डिव्हाइस हा IPv4 आणि IPv6 मध्ये त्या ठिकाणी सायमल्टेनियसली रन करू शकतो. ते काय करतात. दे कम्युनिकेट विथ इच अदर बोथ टाईप ऑफ नेटवर्क. ड्युअल स्टॅकद्वारे
दोन्ही टाईपच्या नेटवर्कमध्ये त्या ठिकाणी कम्युनिकेशन आपलं होत असतं. नेक्स्ट आहे ट्युनलिंग. ट्युनलिंगमध्ये काय होतं, IPv4 पॅकेट आर wrapped inside the IPv4 packet to travel across IPv4 नेटवर्क्स. आता IPv6 जे पॅकेट असतं ते IPv4 पॅकेटमध्ये ट्रॅव्हल करू शकतं. ते व्रॅप केलेलं असतं ट्युनेलिंगमध्ये. त्यामुळं इझिली आपण IPv4 मधून IPv6 मध्ये मूव्ह होऊ शकतो. त्याचे काही एक्झाम्पल आहेत 64, टेरेडो, असं ट्युनेलिंग वापरून सुद्धा आपण IPv4 मधून IPv6 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आता ट्रान्सलेशन कन्वर्ट्स IPv6 पॅकेज टू IPv4 अँड व्हाईस वर्सा. म्हणजे ते काय करतं, IPv4 IPv6 कशातही चेंज आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे NAT64. तर अशा पद्धतीनं या सेशनमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने IPv6 IP ॲड्रेस आहे काय, त्याला शॉर्ट मध्ये आपण कसं लिहू शकतो आणि त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत, आणि जर का IPv4 मधून IPv6 मध्ये आपल्याला जायचं असेल तर आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो ते सांगितलेलं आहे. थँक्यू.